राज्यातील तलाठी भरती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। तलाठी भरती परीक्षेतला आणखी एक गैरव्यवहार समोर आलाय। तलाठी भरती निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या निकालावरच आक्षेप घेतलाय। तलाठी भरतीच्या निकालामध्ये प्रचंड गोंधळ झालाय। जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत 200हून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप होतोय। एका विद्यार्थ्याला चक्क 200 पैकी 214 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच ज्या गुन्हेगारांवरती उमेदवारांवरती गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय ट्विट केले ते पाहूयात। तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे। या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे। 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात आणि त्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीने। साहेब, विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। मला वाटतं की याच्यामध्ये जी काही एन्क्वायरी जी आहे ही एन्क्वायरी त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये जे काही सत्य आहे ते बाहेर येईल त्या ठिकाणी।